आज ना सकाळी मलाच माझं आवरायला खूप लेट झालेलं होतं आणि ह्या टेबलवरचा पसारा जो बघितला आणि त्याच्यानंतर अजूनच संताप आला होता. मधुराला रोज स्कूल जायचं तर असते, पण मॅडमला उठता बरोबर खेळायचं असते. सगळ्यात आधी तिचं एकच काम असतं, तिला उठायला बरोबर खेळायचं असतं. तिला किती पण बोला, लेट झालंय लवकर कर, पण सकाळी उठल्यावर खेळणं फिक्स असते. कधी कधी तर असं वाटते की मी शाळेत जाते की काय. सगळी सकाळी झाल्यावर ना हा टेबल आवरायला घेतला. आधी व्हायरल सुरू होतं आणि त्यामध्ये आमच्या तिघींना पण सर्दी खोकला झाला आणि इतक्या औषधी जमा झालेल्या होत्या की बस. वैदेहीचं ना खेळणं खूप कमी असते आणि मेकॅनिकलच कामं जास्त करत असते. ती ती गाडी वैदेहीसाठी मागवलेली होती, पण त्यापेक्षा जास्त तर मधुरच खेळते आणि ह्या दोघींचे दिवसभर काय कामं चालू असतात त्या दोघींनाच माहिती. काय सुरू असते दोघींचं माहिती नाही, पण त्या दोघी काही ना काही दिवसभर करतच असतात. आणि वैदेहीला आज माहिती नाही ह्या स्कूटर सोबत काय ऑब्सेशन झालेलं आहे. दिवसभर त्यांच्या वीजच्या मागे ती काय इतकत होती तर माहिती नाही. संध्याकाळी ना मधुराचा क्लासला गेलो आणि जेव्हा आम्ही तिथे गेलोत ना तेव्हा काहीच पाऊस वगैरे नव्हता आणि तिथे पोहोचता बरोबर इतका जोराचा पाऊस सुरू झाला आणि आता मला 1-1.5 तास तिथेच राहावं लागत होतं वैदेहीला घेऊन. आणि वैदेही ना खूप छान तिथे खेळत होती. आता 1-1.5 तास तिथे खेळायचं म्हटलं तर सगळेजण तिला येऊन येऊन खेळवत होते आणि त्याच्यामुळे टाइमपास पण छान झाला आणि 1-1.5 तास असेच निघून गेले. चला बाय.